नमस्कार प्रेक्षकांनो, "तू रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव सुप्रियाला म्हणत असतो, "तुम्ही माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचं पोट भरलं नाही, तेव्हा पुन्हा तुमच्या मुलीला माझ्या आयुष्यामध्ये घेऊन आलात आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंत. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून सांगा ना? का केलंत तुम्ही असं? तुमच्या एका चुकीमुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आमची काय अवस्था झाली होती याची आयडियासुद्धा तुम्हाला नाही आहे. तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केली. हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. का केलं तसं सांगा ना? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मला माहिती आहे की तुम्ही माझ्या आईच्या गुन्हेगार आहात, पण तरीसुद्धा मी तुमच्याजवळ बोलतोय. बाकी मी काहीच करू शकत नाही आहे. बोलतोय मी फक्त तुमच्याबरोबर. का केलं तसं? काय मिळालं तुम्हाला?" अर्णव आता जोरजोरात ओरडत असतो. तेव्हा त्या ठिकाणी ईश्वरी येते आणि म्हणते दारामधून, "अर्णव सर, तुम्ही जरा शांत व्हा, शांत व्हा जरा." तेव्हा अर्णव तिच्याकडे बघून आता 2 मिनिटासाठी का होईना पण गप्प बसलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी धावत पळत येते. ती म्हणते, "सर प्लीज, प्लीज थोडा वेळ शांत व्हा." तेव्हा अर्णव म्हणतो, "तू तर गप्पच बस. तू पण तुझी आईची बाजू घेणार ना? कारण तुम्ही दोघी जणी तशाच आहात. माझं आयुष्य तू उद्ध्वस्त करायला आली आहेस आणि तुझ्या आईने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. बरोबर ना?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर असं नाही आहे. माझी आई कधीच चुकीची वागू शकणार नाही. मला माहिती आहे तिने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तुम्ही एकदा तिची बाजू ऐकून तरी घ्या." अर्णव म्हणतो, "नाही ऐकायची आहे मला कुणाचीही बाजू आता." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, "आई हे घ्या, तुमची जपमाल मी व्यवस्थित केलेली आहे." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "वल्लरी जा बरं, जरा ईश्वरीला पाठवून दे." तेव्हा वल्लरी म्हणते, "हो देते ना." तेव्हा ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की ईश्वरी इथे कुठे आहे? ईश्वरी अर्णव दोघेजण गेले बाहेर कचाकचा एकमेकांबरोबर भांडायला. आता तुमची ईश्वरी या घरामध्ये काही परत येणार नाही. तिला बोलवायचा तर प्रश्नच येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, "अर्णव फक्त एकदा, एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या ना. तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. मी सांगते ना तुम्हाला, जे काही घडलं होतं ना, मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगते. तुम्ही बसा तर खरं. या सगळ्यात खरं जो माझी काही चूक नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर प्लीज, प्लीज एकदा आईची बाजू ऐका. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आईची काही चूक नसणार आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "माझा तुमच्या दोघींवरती आता काडी मात्र विश्वास नाही आहे. तू माझ्यापासून सत्य लपवून ठेवलेस मी सिंदोर. सत्य माहीत असूनसुद्धा तू माझ्यापासून ते लपवून ठेवलंस ना तुझ्या आईला वाचवण्यासाठी. पण खऱ्या गुन्हेगाराला, ज्या बाईला आत्तापर्यंत मी मनामध्ये कोसत होतो, ती बाई माझ्या समोर उभी आहे हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. पण आता बास झालं. आता बास. आता मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं." असं अर्णव म्हणतो. तेव्हा सुप्रियाने अर्णवच्या हातामध्ये बांधलेला तो दोरा अर्णव आता सोडतो आणि तो फेकून देत म्हणतो, "आता सगळं संपलंय. संपलंय सगळं आत्ताच्या आता. आपल्यामध्ये जे काही होतं ना ते सगळं संपलंय. आतापर्यंत तुम्ही फक्त माझी माया आणि माझा चांगुलपणा बघितलात. पण आता माझ्या आईच्या गुन्हेगारांबरोबर मी कसं काय वागतो ना ते आता तुम्हाला कळेल. कळेल तुम्हाला की मी माझ्या आईच्या गुन्हेगारांना कशी शिक्षा देतो ते." तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "अर्णव रागराग करू नका. मी सांगते ना तुम्हाला सगळं काही." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर एकदा, एकदा आईचं म्हणणं ऐकून घ्या." तेव्हा सुप्रियाला ती म्हणत असते, "आई, अगं सांग ना, जे काही घडलं होतं ते सांग. मला माहिती आहे या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे. बोल ना आई." तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "हो सांगते मी. जा तू अर्णवला थांबव जा." अर्णव म्हणतो, "मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे." आणि तो आता गाडीमध्ये जाऊन बसतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा जाते आणि गाडीमध्ये बसून म्हणत असते की "सर प्लीज, प्लीज फक्त एकदा आईचं ऐकून घ्या. तिची काहीतरी बाजू असेल. फक्त एकदा ऐका ना." तेव्हा अर्णव आता काहीच ऐकत नाही, सरळ निघून जातो. तेव्हा इथे सुप्रिया आता खूपच जास्त रडत बसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी कांगावा करते. वल्लरी म्हणत असते, "काय चाललंय की आपल्या घरामध्ये? मी सगळीकडे अर्णव आणि ईश्वरीला शोधलं. दोघेही घरामध्ये नाही आहेत.
कुठे गेले कुठे दोघेजणं? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, ह्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे तर झालेलं नाही आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात, की "हे काय बोलतेस तू वल्लरी? त्या दोघांमध्ये जर भांडण झालं असतं, तर ते दोघेजण एकत्र बाहेर का गेले असतील? त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून दोघेजण बाहेर गेले असतील." तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, "हो ना, म्हणजे जर भांडण झालं असतं, तर दोघेजण सोबत का बाहेर गेले असते ना?" तेव्हा "अगं दोघेजण जर बाहेर गेलेत तर फिरायला गेले असतील, एकमेकांबरोबर वेळ घालवत असतील आणि ही तर चांगली गोष्ट आहे ना." तेव्हा इथे आजी घाबरलेली असते. आजी म्हणत असते की दोघेजण जर बाहेर फिरायला गेले असतील तर चांगली गोष्ट आहे, पण बाकी जर काही काळजीचं असेल तर? तेव्हा इथे आजी म्हणत असते, "अंजली, तू जरा फोन कर बरं अर्णवला आणि ईश्वरीला. दोघांनाही फोन कर आणि विचार कुठे आहेत म्हणून." तेव्हा अंजली फोन करत असते, पण अर्णव आणि ईश्वरी दोघेही फोन उचलत नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी गाडीमधून जात असतात. अर्णव भयंकर चिडलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, "सर प्लीज, प्लीज गाडी हळू चालवा. सर प्लीज जरा गाडी हळू चालवा सर." तेव्हा इथे अर्णव आता चिडलेला असतो. तो म्हणतो, "डोंट टच मी. मला अजिबात हात लावू नकोस. मी तुला आत्ताच सांगतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, मामा फोन ट्राय करत असतात. मामा म्हणत असतात, "काय झालं अर्णवला? अर्णव फोन का उचलत नाही आहे?" तेव्हा इथे आजी म्हणत असते, "काय झालं असेल? मला तर आता काळजी वाटते. दोघांना बाहेर जायचं होतं तर जाऊ दे, पण न सांगता कशासाठी बाहेर गेलेत? येऊ देत आता दोघांना. मी त्यांना आता चांगलं सरळ करते." तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, "ते दोघेजणं कधीच आता एकत्र घरी परत येणार नाही. आता ती ईश्वरी कायमची तिच्या घरीच राहणार. दोघेजणं भांडत असतील आता कचाकचा." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "मला तर भीती वाटते. कारण का, मला असं वाटतंय काही वर्षांपूर्वी जेव्हा सात्विका गेली होती ना, तेव्हा माझी जपमाळ तुटली होती आणि आताही माझी जपमाळ तुटली. त्यामुळे मला अर्णव ईश्वरीच्या नात्यासाठी खूपच जास्त भीती वाटते." असं प्रेक्षकांनो आजी म्हणत असते. तेव्हा इथे वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इथे नम्रता संजय काकांना बाहेर घेऊन गेलेली असते. ती म्हणते की "बाबा, हळूहळू आपल्याला आता व्यायामसुद्धा वाढवावा लागणार आहे हां. तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना?" तेव्हा इथे सुप्रिया आता एकटी शांत बसलेली असते. तेव्हा नम्रताचं आणि संजय काकांचं लक्ष जातं. नम्रता म्हणते, "आई, अगं काय आहे? काय झालं तुला? तू रडतेस का? आणि तुझा चेहरा का एवढा पडलाय सांग ना?" तेव्हा इथे सुप्रिया काहीच बोलत नाही. तेव्हा नमू म्हणत असते, "आई तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते." तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया आता संजय काकांकडे बघते आणि ती रडायला लागते. तेव्हा तिला आठवत असतं, अर्णव तिला म्हणालेला असतो की "हे सगळं काय आहे? या फोटोमध्ये तुम्ही ज्या माणसाला मिठी मारून बसलाय ना, तो माणूस माझा बाप आहे. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केली. तुम्ही माझ्या आईचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलंत. आम्हाला लहानपणी अनाथ करून टाकलंत. का केलं तुम्ही असं सांगा बरं?" तेव्हा हे सगळं आता सुप्रियाला आठवतं. तेव्हा संजय काका तिला खाणाखुणा करून विचारत असतात की "काय झालं? काय झालं सांग ना?" तेव्हा सुप्रिया उठते आणि इथे आता संजय काकांचा हात पकडून ती रडायला लागते. ती म्हणत असते, "काय हो, आपण कधी कुणाचं काय वाईट केलंय म्हणून आज आपल्यावरती ही परिस्थिती आली आहे सांगा ना?" तेव्हा इथे संजय काकांना कळत नाही सुप्रिया नक्की कशाबद्दल बोलते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "अहो, तुम्हाला माहिती आहे, माझा भूतकाळ एका अशा परिस्थितीमध्ये येऊन आपल्यासमोर उभा राहिलाय ना, की मी त्याला काहीच करू शकत नाही आहे." तेव्हा ती दोघंजणं रडत असताना नमू आता त्यांच्याकडे बघून हैराण झालेली असते की नक्की झालं तरी काय? आई रडते तरी का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला गाडीतून घेऊन जात असतो. तो गाडीतून उतरतो. ईश्वरीला सुद्धा अर्ध्या रस्त्यामध्ये उतरतो आणि त्यानंतरला पुन्हा तो निघून जात असतो. तेव्हा इथे अर्णव पुन्हा गाडी घेऊन जातो. ईश्वरी तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा अर्णव परत आता गाडी मागे घेऊन येतो आणि बाहेर येऊन ईश्वरीला म्हणत असतो, "काय म्हणतेस तू? सांग ना काय म्हणतेस? मला शांत व्हा म्हणतेस का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर प्लीज, प्लीज तुम्ही थोडा वेळ शांत व्हा आणि माझं आणि आईचं एकदा ऐकून तरी घ्या ना सर." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय ऐकून घेऊ? सांग ना काय ऐकून घेऊ?"
ज्या बाईमुळे माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या बाईच्या मुलीचं आणि तिचं मी काय ऐकून घ्यायला हवं असं अपेक्षित आहे तुला? आणि तू का मला शांत व्हायला सांगतेस? माझ्या आईची गुन्हेगार कोण आहे हे मला समजल्यानंतर मी शांत राहावं अशी इच्छा आहे तुझी? तू मला शांत राहायला सांगतेस? अजिबात नाही. कळलं ना? मी अजिबात शांत राहणार नाही आहे. तेव्हा इथे तुला आणि तुझ्या आईला मी कधीच माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीचा आता अर्णव काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता म्हणत असते, आई अगं काय झाले सांग ना, तू अशी का बसलीस? नक्की काय घडले हे कळायला नको का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, मी नाही सांगू शकत. सुप्रिया म्हणते की मला काही बोलायचं नाही. नमू म्हणते, आई असं कसं बोलतेस तू की मला काही सांगायचं नाही आहे म्हणून? हे बघ तुला सांगावं लागेल. तुझा चेहरा बघ कसा झालाय. नक्कीच काहीतरी घडलंय म्हणूनच तू रडतेस ना? हे बघ आई, मी आता लहान नाही आहे. तू प्लीज सांग ना मला काय झालंय ते. तेव्हा सुप्रिया म्हणते, नमू तू लहान आहेस. तू आताच्या आता इथून निघून जा बरं. जा तुझ्या रूममध्ये जा. मला काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे नमू म्हणते, नाही आई, तुला सांगावंच लागेल. तेव्हा सुप्रिया तिच्या अंगावरती जोरात ओरडते. तेव्हा संजय काका तिला खुणावतात आणि रूममध्ये जायला सांगतात. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे का, माझा भूतकाळ आहे ना, तो अशा परिस्थितीमध्ये माझ्या समोर येऊन उभा राहिला आहे ना, की त्याची सावळी आपल्या इशूच्या संसारावरती पडली आहे हो. आपल्या इशूच्या संसारावरती माझ्या भूतकाळाची सावळी पडली. आता मी काय करू? आणि ती पुन्हा रडायला सुरुवात करते. तेव्हा इथे अर्णव आता खरं तर निघालेला असतो. तो पुन्हा मागे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, मी तुझ्याबरोबर लग्न केलं, त्याला काहीतरी कारण होतं. पण तू माझ्याबरोबर लग्न केलंस. तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं ना? तुला माझ्याबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं ना? मग आता तू ह्या प्रेम नसलेल्या लग्नामध्ये राहायचं, असंच राहायचं. आणि हीच तुझ्या आईने केलेल्या कर्माची शिक्षा असेल. तुझ्या आईने जे काही केलं आहे ना, त्याची शिक्षा हीच असेल. आणि तू ह्या प्रेम नसलेल्या लग्नामध्ये आता राहून दाखवायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गप्पच बसते. अर्णव येऊन गाडीमध्ये बसतो आणि गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवत असतो. तिच्यासाठी त्याने दरवाजा उघडा करून ठेवलेला असतो. ईश्वरी जाते आणि आता गाडीमध्ये बसते. तेव्हा अर्णव इथे हॉर्न वाजवायचा गप्प राहतो. ईश्वरी त्याच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे अर्णव अजिबात तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे भयंकर चिडलेला असतो. आजी म्हणत असते, कुठे गेला कुठे हा चिंटू आणि ईश्वरी? दोघांना फोन उचलायचं कळत नाही का? कितीही कामामध्ये बिझी असू दे, फोन उचलायला हवा ना? तेव्हा मामा म्हणतात, अरे काय आकाश, अर्णवची काही मीटिंग वगैरे होती का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही डॅड, जर मीटिंग वगैरे असती तर मला निदान माहिती तरी झालं असतं ना, मी सांगितलं असतं तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण आलेले असतात. अर्णव इथे गाडीचं हॉर्न वाजवतो तेव्हा सगळ्यांना कळतं की अर्णव आलेला आहे. तेव्हा इथे अर्णव आल्यानंतर घरातले सगळेजण तिथे जमा असतात. त्यांना इथे काही चुकीचं वाटायला नको म्हणून तो आता नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय रे अर्णव, एकटाच आलास? ईश्वरी नाही आली का? तेवढ्यातच इथे आता मामीला वाटत असतं की ईश्वरी परत येणार नाही, पण ईश्वरी आलेली असते. दोघे जण सोबत घरामध्ये येतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते, काय रे तुम्ही कुठे गेला होतात दोघे जण? कधीपासून फोन करतोय आम्ही तुम्हाला? तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू तुला फोन उचलता येत नाही का रे? तेव्हा तो म्हणतो, फोन सायलेंटवरती होता. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आणि तुझा फोन कुठे आहे ईश्वरी? ईश्वरी म्हणते, ते माझा फोन आहे ना, रूममध्येच राहिला होता ना. मी घाईघाईने आईला भेटायला गेले होते, तेव्हा हे सुद्धा माझ्याबरोबर आले होते. आणि तेवढ्यातच एका क्लायंटचा फोन आला आणि त्यांच्याबरोबर अर्णव सरांचं भांडण झालं आणि म्हणूनच त्यांचा मूड ऑफ आहे. तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्याबरोबर बोलते, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे ईश्वरी येते. अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवताना म्हणते, अर्णव सर प्लीज प्लीज एकदा शांतपणे फक्त माझं ऐकून तरी घ्या ना. तेव्हा अर्णव तिचा हात बाजूला करतो. म्हणतो, अजिबात नाही, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं ना? आणि लांब राहायचं माझ्यापासून. यापुढे आपण फक्त ह्या रूमच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहोत, पण ह्या रूमच्या आतमध्ये आपल्या दोघांमध्ये अजिबात काडी मात्रही संबंध नसेल.
आपल्यामध्ये कुठलंही नातं नसेल. माझ्याकडून यापुढे नवरा म्हणून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीला चांगलाच जणू काही धडा शिकवलेला असतो. तेव्हा इथे लाकडं वगैरे तयार केलेली असतात, जाळ तयार केलेला असतो आणि अर्णव आता लग्नाचा एक एक फोटो त्याच्यामध्ये टाकून जाळत असतो. तेव्हा इथे आता एक एक करून सगळे फोटो जाळत असताना इथे आता त्याच्यामध्ये सुप्रिया आणि संजय काकासुद्धा असतात. त्यांना बघितल्यानंतर अर्णवला खूप जास्त राग येतो. अर्णव म्हणत असतो की आई सॉरी, खरंच सॉरी, मला माफ कर. ज्या बाईमुळे तुझा जीव गेला, तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याच बाईच्या मुलीबरोबर मी लग्न केलं. तुला किती त्रास झाला असेल ना माझ्या निर्णयाचा, किती त्रास झाला असेल आणि मी याचा विचार केला नाही. त्यावेळेला फक्त मी माझ्या प्रेमाचा विचार केला. चुकलं माझं आई, चुकलं. आणि तो जोरात आता अल्बम फेकून देतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय झालं? कसला आवाज आला हा? तेव्हा इथे अंजली बाहेर आता बघायला येत असते की नक्की आवाज कसला झाला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो की माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. सॉरी आई, खरंच सॉरी. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर, तुम्हाला रडताना खरंच बघवत नाही हो. तुमच्या मनाची जी काही झालेली अवस्था आहे ना, खरंच बघवत नाही आहे. तुम्हाला या सगळ्यातून मला बाहेर काढावंसं वाटतंय. पण एक गोष्ट खात्रीने सांगते सर, या सगळ्यामध्ये माझ्या आईची नक्कीच काही चूक नाही आहे. आणि आधी तुमचा गैरसमज दूर करायच्या आधी मला काही माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. त्यासाठी उद्याच्या उद्या आईला जाऊन भेटायला हवं आणि प्रश्नाची सगळी उत्तरं ऐकायला हवीत. तेव्हा इथे ईश्वरी लपून बसलेली असते प्लेअरच्या मागे. अंजली तिथे येते आणि म्हणते, काय रे चिंटू, काय झालं? असा एकटाच का बसलायस आणि ही कसली कागदं जाळतोयस तू? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, अरे काय विचारते मी, काय झालं? तू रडतोयस का? तुझा चेहरा का असा झालाय? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आता अंजली ताईंना सगळं काही सत्य समजेल का? असा विचार आता ईश्वरी करत असते. पण प्रेक्षकांनो, तिला काही कळत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये वल्लरीच्या हातामध्ये रमाकांत काका आणि सुप्रियाचा फोटो असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते की हा फोटो बघितल्यानंतर अर्णव ईश्वरीमध्ये कडाक्याचं भांडण होईल आणि ईश्वरी कायमस्वरूपी माहेरी राहील. अर्णव तिच्याबरोबरचं लग्न मोडून येईल असं वाटलं होतं मला, पण तसं काहीही झालं नाही. पण आता लवकरच हे सुद्धा होईल. घरामध्ये या गोष्टीचा तमाशा नक्की होईल. त्याची व्यवस्था मी करेन, असं वल्लरी म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचे संपूर्ण कपडे कपाटामधून काढतो. तिचं हांतरून पांघरून तिला आता बाजूला देतो. अर्णव म्हणतो की आता एक काम करायचं, त्या बाजूला तिकडे तू राहायचं आणि या बाजूला मी राहणार. तू इकडे या बाजूला अजिबात यायचं नाही. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, एकदा ऐकून तरी घ्या. अर्णव म्हणतो, सांगितलं ना ऐकायचं नाही आहे म्हणून. मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे आणि तुझा आवाजसुद्धा ऐकायची इच्छा नाही आहे. ह्या रूममध्ये आल्यानंतर तू गप्प राहायचं आणि माझ्याजवळ बोलायचं सुद्धा नाही, असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं.